सोनाली मेंढा मृत्यू प्रकरण अखेर आरोपी जेरबंद, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अकोले पोलिसांची मोठी कारवाई। सोनाली रावसाहेब मेंढा हिच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेला तब्बल 14 महिने उलटल्यानंतर या प्रकरणातील आरोपींविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अकोले पोलिसांना आरोपींना ताब्यात घेणे शक्य झाले। या कारवाईमुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे। मृत्यूच्या या प्रकरणात आरोपींनी अटक टाळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। आरोपींच्या वतीने नामांकित वकील के.डी. धुमाळ आणि जे.एच. वामन यांनी बाजू मांडली। दुसरीकडे पीडित मुलीचे वडील रावसाहेब वामन मेंगाळ यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी खासगी वकिलांची नियुक्ती केली होती। न्यायालयासमोर सुनावणी दरम्यान सरकारी वकील वाकचौरे आणि विजय उगले यांनी अत्यंत प्रभावी आणि मौलिक युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला। जामीन फेटाळला गेल्यानंतर अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे व त्यांच्या विशेष पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या। पोलिसांनी एक भक्कम सापळा रचून या आरोपी सुशील पत्वे व विजय मेंगाळ यांचा शोध घेतला आणि त्यांना जेरबंद केले। अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील आरोपी सुशील पत्वे व विजय मेंगाळ यांना शोधून काढण्यासाठी आणि कडक कारवाई करण्यासाठी अकोले पोलीस स्टेशनच्या टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल फिर्यादी रावसाहेब वामन मेंगाळ यांनी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत। तसेच या कारवाईबद्दल पोलिसांचे अभिनंदनही केले आहे। आता पोलीस कोठडीत आरोपींकडून नेमकी काय माहिती समोर येत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी रावसाहेब वामन मेंगाळ, राहणार डोकरी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील कायमचा रहिवासी असून माझी मुलगी सोनाली रावसाहेब मेंगाळ 1 वाजता पेपर देऊन दुपारी 1 वाजता घरी आली। तर ती घरी आल्यानंतर आम्ही तिला विचारलं, तुला शाळेत आणण्यासाठी यायचंय का? तर ती म्हणे मला अभ्यास करावा लागेल। त्याच्यानंतर आम्ही शाळेत आणण्यासाठी दुपारा निघून गेलो। दुपारनंतर ती घरातून कधी बेपत्ता झाली याचा टाइम सांगता येणार नाही। तर संध्याकाळी 6 वाजता आम्ही घरी आल्यानंतर तिचं दप्तर, पुस्तकं, चप्पल, मोबाईल तिथंच पडलेला होता। घरचा दरवाजा पण उघडत होता। तर घरी आल्यानंतर आम्ही चौकशी आजूबाजूला केली। सोनाली घरात दिसत नाही म्हणून आजूबाजूला चौकशी करून विचारलं तर सोनाली कुठेही आढळून आली नाही। त्याच्यानंतर मोबाईल आम्ही चेक केला तर मोबाईल मध्ये मेसेज मध्ये नंबर पडलेला होता। तर तो नंबर सुशील पत्वे याचा उघडकीस आला। तर सुशीलच्या आई वडिलांना आम्ही फोन करून विचारलं तर सुशीलचे आई वडील सुशीलला आणि विजयला आमच्या घरी घेऊन आले। घरी घेऊन आल्यानंतर त्यांनी विचारलं यांच्या मुलीला फोन केला होता का? तर ते म्हणे केला होता। तर ते फुल दारूच्या नशेमध्ये धुंद होते। तर विजयला विचारलं यांच्या मुलीला फोन केला होता का? विजयनं डायरेक्ट आरेवारीची भाषा करत तुला कुठे जायचे जा, आम्ही पोलीस स्टेशनला कोर्ट कचेरीला घाबरत नाही असे दारूच्या नशेमध्ये दमबाजी करत निघून गेले। पुन्हा रात्री 9 वाजता दोघं पण माझ्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची मुलगी आम्ही उसात ठेवली, आम्ही तिला लगेच घेऊन येतो। ते परत आलेच नाही। तर त्याच्यानंतर 12 ते 1 दरम्यान सुशीलचे आई वडील माझ्या घरासमोर आले। मला फोन करून विचारला तुम्ही आता कुठे आहात? तर त्यावर मी उत्तर दिलं की मी मुलीची शोधाशोध करत आहे। त्याच्यानंतर परत 1:30 ते 2 वाजता डोंगरांनी वर जाताना बॅटऱ्या चमकत होत्या, मोबाईल चमकत होते। जंगलामध्ये फार बॅटऱ्या चमकत होत्या बऱ्याच वेळ। त्याच्यानंतर 3:30 ते 4च्या दरम्यान दरवाजा ठोकत होते, कडी वाजत होते। तर आम्ही दरवाजा उघडून पाहिजे आता कोण आहे? तर आम्हाला वाटलं आमची मुलगी चालली की काय। तर ती दरवाजा उघडल्यानंतर सुशीलची आई होती। तर ती फार घाबरलेली अवस्थेत। तर ती घरामध्ये आली तर तिला विचारलं का बरं बोलत नाही, का बरं एवढी घाबरलेली? तर ती डायरेक्ट म्हणाली की सुशील आणि विजयनं नको ते कृत्य केलंय, ते गोष्टी आम्हालाही न सहन होणार। तर पोलीस कोर्ट केस वगैरे काही करू नका। तर सकाळी 8:30च्या सुमारास अतिशय भयंकर परिस्थितीत सोनालीचा मृतदेह लटकलेला होता। तर अतिशय 14 महिन्यानंतर पोलिसांनी गुन्हा पण दाखल करून घेतलेला आहे। 14 महिन्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला। तर ते अटकपूर्वसाठी संगमनेर सेशन कोर्टात गेले होते।
तर आम्ही वकील देऊन पण त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर आरोपी आता जेलमध्ये गेलेले आहे. अकोले पोलीस स्टेशनचे पी आहे यांचे आभारी मानित आहे. धन्यवाद.